महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने लोकशाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा होत आहे. नुकतीच अमर शेख यांची 20 ऑक्टोबर रोजी जयंती झालेली आहे. या जयंतीचं औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान सोहळा इथे आयोजित केलेला आहे. आपण चर्चा करणार आहोत मसापचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पानन निपाणीकर सर यांच्याशी. नमस्कार, मी नीता देव, बार्शी टुडे मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. सर, बार्शी टुडे मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. लोकशाहीर अमर शेख हे बार्शीचे सुपुत्र आहेत. त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल काय सांगाल? शाहीर अमर शेख यांचा जन्म बार्शीमध्ये झाला 20 ऑक्टोबर 1916 आणि हा बार्शीचा सुपुत्र, त्याच्याबद्दलचा एक अभिमान, त्याचा सन्मान आणि त्याचं स्मरण, अशा काही गोष्टी लक्षात घेऊन आम्ही 2007 सालापासून त्यांच्या नावानं साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्रातील काही मान्यवर साहित्यिकांना त्यांच्या साहित्य कृतींना पुरस्कार देण्याचा हा सिलसिला आम्ही सुरू केलेला आहे. तो अजून आतापर्यंत सुरू आहे. हे 16वं वर्ष. शाहीर अमर शेखांच्याच नावानं पुरस्कार का द्यायचा, हाही एक प्रश्न आहे की असे अनेक नावं आपल्या समोर असताना सुद्धा शाहीर अमर शेखांच्या नावानं हा पुरस्कार का दिला जातो. त्याचं एक कारण माझ्या दृष्टीनं असं आहे की शाहीर अमर शेख एकतर बार्शीचे सुपुत्र होते, या मातीत जन्मले आणि ह्या मातीच्या कणाकणामध्ये, मातीच्या कणाकणाला त्यांचा श्वास त्या मातीमध्ये मिसळलेला आहे, अशी आमची भावना आहे. इतरांच्या दृष्टीनं शाहीर अमर शेख जरी विस्मरणात गेलेले असले तरी साहित्य क्षेत्रामध्ये या निमित्तानं दरवर्षी त्यांचं स्मरण केलं जावं, त्यांचा सन्मान केला जावा, म्हणून शाहीर अमर शेखांच्या नावानं आम्ही दरवर्षी हे पुरस्कार देतो. त्याला काही कारण आहेत. केवळ महाराष्ट्रात किंवा देशात नव्हे तर 7 समुद्रापार आपल्या कलेचा, शाहिरी कले झेंडा फडकवणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महान कलावंतानं आपलं संपूर्ण आयुष्य शाहिरी कलेच्या सेवेत वेचलं. बुलंद पहाडी आवाज आणि काळजाचा अचूक ठाव घेणारी शब्दफेक ही त्यांच्या शाहिरीची खासियत होती. एकाच वेळी हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रुधारा काढण्याचं विलक्षण कसब आणि सामर्थ्य त्यांच्या शाहिरीत होतं. डफावर थाप कडाडली आणि अमरभाईंची तान आसमंतात घुमली की लाखोंचा समुदाय क्षणात स्तब्ध होऊन ती ओजस्वी वाणी काळजाच्या कप्प्यात साठवत असे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर अमर शेख यांच्या शाहिरीने उभा महाराष्ट्र अक्षरशः गदगदा हलविला होता. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख जोडी त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अग्रेसर होती. कॉम्रेड कराडकर होते, आत्माराम पाटील होते त्यांच्या सोबतीला, पण ज्यांनी महाराष्ट्र गाजवला आपल्या गायनातून, आपल्या शाहिरीतून, ती जोडी म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख. आचार्य अत्रेंच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, आचार्य अत्रे हे शाहीर अमर शेखांचे फार जीवच्छ कंठस्थ मित्र होते. आणि शाहीर अमर शेखांचे गायन सुरू झालं की अत्रे म्हणत, माझ्या अंगावर काटा येतो, रोमांच उभे राहतात. त्यांच्याच भाषेमध्ये, आचार्य अत्रेंच्या भाषेमध्ये सांगायचं, राग, रग, आग, धग, द्वेष, जोश, आवेश, अभिनिवेश, वेग, आवेग, या सगळ्यांचं मिळून बनलेलं रसायन म्हणजे शाहीर अमर शेख.
एवढं ते ओजस्वी आणि श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या काळजात आतमध्ये घुसणार, त्यांची एक एक लकेर, एक एक तान, लोक अक्षरशः वेडे व्हायचे. म्हणजे अशी, आता सचिन जसं म्हणाला की अजीज नदाफांचे त्या तान ऐकून आपल्याला असं घेवरल्यासारखं व्हायचं. मग शाहीर अमर शेखांचं ऐकून काय होत असेल लोकांचं, याची कल्पना आपण करू शकतो. शाहीर अमर शेख शाहिरी कलेबरोबरचे अभिनय कलेचीही उत्तम जाण असणारे कलावंत होते. ते एक असे उत्तम अभिनेते होते. प्रपंच या चित्रपटातील गोरा कुंभाराच्या भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा आणि आचार्य आत्रे यांच्या महात्मा फुले या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. आणि त्या पुरस्कार सोहळ्याला स्वतः डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतः उपस्थित होते. ही केवढी मोठी पुण्य आहे, म्हणजे त्यांच्या कलेची दात. अशा या हरहुन्नरी आणि दिगंत कीर्ती मिळालेल्या असामान्य कलावंताचं एक उचित स्मारक त्यांच्या जन्मभूमीमध्ये व्हावं आणि या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरकाल जतन केल्या जाव्यात, या रास्त अपेक्षेनं शाहीर अमर शेख प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. जतन कराव्यात म्हणजे नेमकं काय करावं, याचाही आम्ही हे प्रतिष्ठान किंवा ही संघटना ज्यावेळेला, ही संस्था ज्यावेळेला स्थापन केली त्याचा विचार केला होता. हे स्मारक असावं म्हणजे नेमकं काय असावं, तर हे स्मारक म्हणजे एक अशी वास्तू, माझ्या दृष्टीनं, माझ्या कल्पनेतून जे काही त्यावेळेला आम्ही ठरवलं, जिथे विविध कला प्रकारांची अखंड सेवा चालू असेल, त्याच्यात विविध एक अशी वास्तू जिथल्या मातीला कलेचा सुगंध असेल, एक अशी वास्तू तमाम कलावंतांचे स्फूर्तीस्थान आणि प्रेरणास्थळ असेल, ती अशी वास्तू असेल, अशी वास्तू उभारावी. विविध कला प्रकारांची, मग त्याच्यामध्ये शाहिरी असेल, नाट्य असेल, नृत्य असेल, संगीत असेल, लोककला असतील वगैरे वगैरे, या सगळ्यांची जोपासना, उपासना आणि संवर्धन हाच या वास्तूचा ध्यास आणि श्वास असेल. लोक पावत चाललेल्या लोककलांना नवसंजीवनी मिळेल आणि महाराष्ट्राचा हा अनमोल सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवण्याचे श्रेय अर्थातच या वास्तूचे असेल. ती वास्तू उभारण्यामागं या सगळ्या आमच्या, हे असं मानस आहे आमचं. शाहीर अमर शेख नावाच्या या महान कलावंताच्या स्मृतीला तीच खरी आदरांजली असेल. आणि शाहीर अमर शेख यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा जो पुरस्कार प्रदान सोहळा आपण 16 वर्ष गेली आयोजित केलेला आहे, इथून पुढेही करणार आहात, तर त्याच्याबद्दल, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? हेच की शाहीर अमर शेखांच्या नावानं, कारण शाहीर अमर शेख मोठे साहित्यिक होते, त्यांचे 6 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत, त्यांचे काही नाटकं प्रकाशित आहेत, आणि उत्तम जाण असलेले, साहित्याची उत्तम जाण असलेले ते एक कलावंत होते. मी आताच आपल्याला सांगितलं की त्यांच्या चित्रपटातील भूमिकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे साहित्याची त्यांना चांगली जाण होती, हे उघडच झालं. तर एवढी उत्तम जाण असलेला साहित्यिक आणि बार्शीचा सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेला या साहित्याच्या, शाहिरी म्हणजे शेवटी काय, एक साहित्याचाच प्रकार आहे ना, आणि म्हणून त्यांच्या नावानं हे पुरस्कार दिले जावेत असं आम्ही ठरवलं. आणि तो अखंड ती सेवा अजून आमची सुरू आहे. या पुरस्कारासाठी वेगवेगळी दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या बार्शी, अनेक दिग्गज व्यक्तिमत्व कोणती आहेत नावं काही?
आता ज्यांचं नाव सर्वतोमुखी आहे, महाराष्ट्राचे सरकारी वकील उज्ज्वल निकम, ते इथे येऊन गेले 2-3 वर्षापूर्वी. भारताचे गृहमंत्री केंद्र सरकारचे माननीय सुशीलकुमारजी शिंदे, ते इथं पुरस्कार प्रदान करण्यासाठी येऊन गेले आनंदानं. त्यावेळेला अध्यक्ष म्हणून सोलापूरचे मनोरमा परिवाराचे अध्यक्ष श्रीकांत मोरे हे आम्हाला लाभले होते. त्यानंतर मागच्या वर्षी रामदास फुटाणे येऊन गेले. यावर्षी मेघाताई पाटकर येत आहेत. हे आमचं भाग्य समजतोय आम्ही. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण बोल्ली सारखे साहित्यिक येऊन गेले. सुहास पुजारी सारखे साहित्यिक येऊन गेले. योगीराज वाघमाऱ्यांच्या सारखे साहित्यिक येऊन गेले. आणि या निमित्तानं एक प्रमुख पाहुणे म्हणून येऊन गेले ते. आणि गावातले असे साहित्य क्षेत्राची जाण असणारे, स्वतः साहित्यिक नसले तरी पण साहित्य क्षेत्राची चांगले वाचक, साहित्याची जाण असणारे असे अध्यक्ष आम्हाला इथं बार्शीमध्ये लाभले. आम्ही त्यांचा या वर्षीच्या पुरस्कार वितरणासाठी मेघाताई पाटकर ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून येत आहेत. आणि साहित्याची चांगली जाण असणारे आमचे सन्मित्र आणि एक मोठे सामाजिक कार्यकर्ते मिरगणे साहेब, राजेंद्र मिरगणे साहेब, हे आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले यंदा. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. कारण ते सहसा अशा कुठल्या ह्याच्यात येत नाहीत, पण त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि म्हणून त्यांच्या ह्या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रामधल्या दिग्गज लेखकांना, कवींना या माध्यमातून आम्ही बोलतही केलं, त्यांना पुरस्कारही दिले. त्याचाही आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा दिग्गज साहित्यिकाच्या पर्यंत पोहोचू शकलो या माध्यमातून. शहर कुठून कुठून आपल्याला अगदी नागपूर, यवतमाळ, मुंबई, पालघर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे. तर सोलापूर, कोल्हापूर, पुणे ही तर म्हणजे आता एक सामान्य नावं झाली, पण फार दूरवरून तिथल्या साहित्यिकांना पुरस्कार दिले गेले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाहीर अमर शेखांचं नाव ऐकून, शाहीर अमर शेखांच्या नावाला महाराष्ट्रभर अजूनही जे एक वलय आहे त्याचे साक्षीदार आपण बनणार आहोत, ही एक भावना घेऊन यवतमाळ, नागपूरहून साहित्यिक इथं येतात, आले आहेत. कोल्हापूर, पुणे तिथून साहित्यिक येतात, स्वतःचे पैसे खर्च करून येतात आणि आमच्यामध्ये या निमित्तानं सहभागी होतात या पुरस्कार वितरण समारंभामध्ये. साधारण त्यांचे अभिप्राय पुरस्कार मिळाल्यानंतर अभिप्राय ते बोलूनच दाखवतात. त्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना 1-2-5 मिनिटं बोलण्याचे देतो किंवा तुम्हाला या पुरस्कारांच्या बद्दल काय वाटतं. तेव्हा बहुतेक सगळ्यांचं असं असतं की एकतर महाराष्ट्र साहित्य परिषद ही एक नामवंत संस्था आहे महाराष्ट्रातली, त्यांचा पुरस्कार आपल्याला मिळतोय ही एक भावना. म्हणजे जे पुरस्कार प्राप्त साहित्यिक असतात त्यांची. आणि दुसरी गोष्ट शाहीर अमर शेखांच्या नावानं पुरस्कार मिळतो ही एक दुसरी भावना. याला जागून लांबून लांबून साहित्यिक स्वतःचे पैसे खर्च करून येतात, पुरस्कार स्वीकारतात. आणखी काय पाहिजे आपल्याला की त्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला या निमित्तानं मिळतंय. असं आहे ना. शब्दांचे कौतुकाची थाप. सुशीलकुमार शिंदेंनी नुसती पाठीवर थाप मारली तरी ते रोमांचित होतात. कारण सुशीलकुमार शिंदे हे स्वतः एक मोठे साहित्याचे जाणकार आहेत, फार मोठे साहित्यिक जरी नसले ते, त्यांच्या नावावर कुठली पुस्तकं प्रकाशित झाली नसली तरी साहित्याचं त्यांना फार मोठं कळतं. सोलापुराचे जे पुरस्कार दिले जायचे,
कोणाच्या नावानं ते भैरवरतन दमानी. त्याच्यामध्ये ते दरवर्षी असायचे. रामदास फुटाणे त्याचे अध्यक्षच होते. त्याच्यामध्ये जब्बार पटेलही त्याच्यामध्ये होते आणि या सगळ्यांच्या साक्षीनं ते पुरस्कार दिले जायचे. त्याच्यामध्ये सुशीलकुमार शिंदे सरांचा मोठा वाटा होता. त्याच्यानंतर ते आपले आता ज्यांच्या नावानं ते हे काढलेलं आहे, मोठा हॉल बांधला गेलेला आहे आणि तिथं कार्यक्रम होतात आपले मोठे पुरस्कार. निर्मल कुमार फडकुले. निर्मल कुमार फडकुले आपल्या ह्याला आले होते पाहुणे म्हणून. त्यांना तरुण पिढी वाचन संस्कृतीपासून बाजूला आहे, मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक यामध्येच रमलेली आहे. तरुण पिढीला साहित्य परिषदेमध्ये किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेचं मोठं व्यासपीठ आहे. तेही त्यातूनही लोकशाहीर अमर शेखांसारखा दिग्गज म्हणजे बुलंद ज्यांचा आवाज आहे, पहाडी आवाज आहे, असा बुलंद आवाज तरुण पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? कारण काय सांगाल त्याबद्दल? त्या सगळ्या मुलांनी या महाराष्ट्र साहित्य परिषद ही गच्च भरली पाहिजे, सभागृह भरलं पाहिजे आणि तिथे सगळ्या तरुणांचा हलकल्लोळ माजला पाहिजे, असं काय? मोठा अवघड प्रश्न आहे मॅडम हा. तरुण पिढीबद्दल काय बोलावं हाच प्रश्न आहे खर तर. तुम्ही जसं म्हणालात की हे वाचन संस्कृतीपासून लांब चालले आहेत, ते चाललेले नाहीत, गेलेत. नाही, त्याचे एक मला 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 जे जाणवतात त्याची दोन कारणं ही. ज्याला तुम्ही सोशल मीडिया म्हणता ह्याचं अतिक्रमण. हे अतिक्रमण का? तर ह्या सोशल मीडियावर जे काही सध्या दाखवलं जातं, जे पाहिलं जातं, जे पाहू नये ते पाहिलं जातं आणि त्याचं आकर्षण. एक उदाहरण म्हणून सांगतो. आता हा साहित्य पुरस्काराचा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो. दरवर्षी किती माणसं येतात? त्या यशवंतराव चव्हाण सभागृहाची क्षमता आहे 650 आसनांची. अगदी डोक्यावरनं पाणी गेलं. उज्ज्वल निकम सारख्या आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यक्रमाला देखील 300-350 पेक्षा जास्त माणसं नव्हती. आणि एरवी तर मग 150-200. त्याच सभागृहामध्ये उद्या जर गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला तर माणसं बाहेर मारामाऱ्या करतील. हा जो आवडीनिवडीचा भाग आहे आणि तरुण मनावर होणारं हे जे गारुड आहे, तुम्ही विचारलं की तरुण पिढी साहित्यापासून दूर का जाते आहे, त्याचं हे एक कारण आहे की नको ते संस्कार तरुणांच्या मनावर इतके व्हायला लागलेत आणि ही पिढी त्याच्यामध्ये वाहत चालली. आपसुकच त्यांचं त्या साहित्याच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होणं हे स्वाभाविक आहे. हो, मग काय केलं पाहिजे याच्यासाठी? तर अशा नको त्या ह्याच्यामध्ये पिढी जी वाहत चालली आहे आणि आपलं तारुण्य नको त्या ह्याच्यामध्ये जे बरबाद करते, खरा प्रश्न हा आहे की ह्याच्यापासून त्यांना वळवायचं कसं ते आणि साहित्याची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण करायची. पूर्वी होते की, पूर्वी काय तरुण पिढी नव्हती काय? होती ना. हे काय तरुण आजचे काय आज जन्मलेत काय? आज जे प्रौढ ज्यांना तुम्ही म्हणता हे केव्हा केव्हा तरी तरुण होतेच ना. यांच्यामध्ये साहित्याची उपज आणि जाण होतीच ना. इथं बार्शीमध्येच आम्ही कितीतरी कार्यक्रम, साहित्यिकांच्या मोठ्या मोठ्या बैठका, मोठ्या मोठ्या सभा, आहा साळुंक्यांच्या सारखे वगैरे, विश्वासराव पाटलांच्या सारखे मोठे साहित्यिक इथं बार्शीमध्ये येऊन गेले ना. आज तुम्ही आहा साळुंक्यांचं भाषण उद्या ठेवा, किती लोक येतात तुम्ही बघा. हा फरक जो आहे हा आवडीनिवडीचा फरक आहे, तुमच्या रुचीचा फरक आहे. आवडीनिवडीमध्ये हा फरक का पडला? त्याचं हे कारण आहे की तुमच्या एक इडियट बॉक्स ज्याला तुम्ही म्हणता तो टीव्ही आणि त्याच्यापेक्षा कितीतरी क्षमतेनं परिणामकारक असणारा हा तुमचा मोबाईल. एक दिवस तुमच्या हातात मोबाईल,
कशाला तरुणांचं बोलायचं आपण आपण आपला विचार करा. एक दिवस फक्त तुम्हाला मोबाईल पासून तुमच्या दूर ठेवायचं, काय अवस्था होते. बरोबर. मग तरुणांनाच नावं ठेवण्यात काय मतलब आहे. ते म्हणजे ही तरुण शक्ती ही तर वाहवत जाणारं पाणी आहे. आणि एक मानवी स्वभाव जनरली विशेषतः त्या वयामध्ये ज्यावेळेला ह्या प्रेरणा आणि ह्या सगळे म्हणजे ओसंडून वाहत असतं आणि अशा वेळेला नको त्याची आवड तरुणांच्या मनामध्ये ही आपसूक निर्माण होत असते. विधायकपेक्षा अविधायक त्याला ते बळी पडतात. ही सहज प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये जाण्याची. पण साहित्य परिषदेच्या माध्यमातून या तरुणांना काहीतरी काव्य वाचन काव्य संमेलन असं करून त्यांना करतो. शकत नाही. आम्ही करतो. कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये बोललो, त्यांच्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित केल्या, त्यांच्यासाठी काव्य स्पर्धा आयोजित केल्या. अजूनही करतो, दरवर्षी अजूनही करतो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. तर त्यांच्या निमित्तानं महिलांना साहित्यामध्ये ओढण्यासाठी त्यांच्यामध्ये साहित्याची जाण निर्माण करण्यासाठी दरवर्षी त्यांच्यासाठी निबंध स्पर्धा काव्य स्पर्धा स्वलिखित काव्य स्पर्धा तर अशा प्रकारचे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम महिलांच्यासाठी राबवतो. प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 92 निबंध आले मुलींचे, कॉलेजमधल्या मुलींचे, एक साहित्याचा भाग म्हणून. आमची निराशा झाली. एवढा मोठा प्रतिसाद मिळून सुद्धा का माहितीये, त्याचं कारण होतं की त्याच्यामधले जवळजवळ 60 सद्धर निबंध हे गुगलवरनं उतरलेले होते. म्हणजे ज्यांना चालना देण्यासाठी म्हणून आपण ह्या अशा स्पर्धा, त्यांच्या बुद्धिमत्तेला काही चालना मिळावी, त्यांचा व्यासंग वाढावा, त्यांनी साहित्याशी जोडलं जावं म्हणून जे उपक्रम आपल्या मनात असतात ते राबवायचा प्रयत्न केला. त्याला वेगळ्या अशा प्रकारचं वळण लागतं. आणि मी ते त्या कार्यक्रमामध्ये बोलून दाखवलं, केलं फळ. आम्हाला अपेक्षित असतं की तुम्हाला किती जाण आहे ह्याची, सावित्रीबाई फुल्यांच्या बद्दल तुम्हाला किती माहिती आहे, त्यांनी काय कार्य केलं. अरे त्या होत्या म्हणून तुम्ही आज आहात इथं. तुम्हाला कुत्र्यानेही विचारलं नसतं सावित्रीबाईंनी जर त्यावेळेला ते शेणखडे खाल्ले नसते तर आज ताठमानेनं आणि ज्या ह्यांनी तुम्ही वागता सुशिक्षित म्हणून, याचं श्रेय कुठं आहे, सावित्रीबाईंना आहे, त्या फातिमा शेखला आहे. पण नाही, मग ते कॉपी करायची, मग हे जे काही आहे हे नाही आवडत आपल्याला. तेव्हा तुम्ही जसं म्हणता तसं ह्या तरुण पिढीला साहित्याशी जोडल्या जाण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो, दरवर्षी करतो. पण आता त्याला कितपत यश मिळावं हे काही आपल्या हातात नाही. त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या मध्ये आपण सामावून घ्यायचा प्रयत्न करतो. यश मिळणं न मिळणं त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत, कारण त्याची कारणं मी तुम्हाला सांगितली. आत्ता माझं वय 84 वर्षाचं आहे. तेव्हा मी किती दिवस या सगळ्यांच्या बरोबर राहू शकेन. ठीक आहे, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपण हे त्याच्यामध्ये सामावून घेणार. असं 84 वर्ष झालेली आहेत. उदंड आयुष्य लाभो आणि नको मॅडम. प्रसार माध्यमांचा वापर कमी करा, वाचन संस्कृतीकडे वळा आणि लोकशाहीर अमर शेख यांच्या नावाने जो पुरस्कार आपल्याला मिळतो त्याचा नक्कीच फायदा घ्या. तरुण पिढीने नक्कीच घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. महाराष्ट्र साहित्य परिषदेसारखं व्यासपीठ जर आपल्याला मिळत असेल तर आपल्या ज्या दबलेल्या भावना आहेत त्या प्रगट करण्यासाठी या व्यासपीठावरती नक्की या. पुढच्या वेळात तरुण पिढीने नक्की यावं असं आवाहन करते. आणि निपाणीकर सर ज्येष्ठ साहित्यिक यांच्याशी चर्चा झालेली आहे. खूप छान मार्गदर्शन केलं सर. तरुण पिढी नक्कीच पुढच्या वर्षीपासून नाही, आता तरुण पिढीचा आपण वारंवार उल्लेख करतो.
सगळेच तरुण सगळी- पिढीतले सगळेच असे आहेत असा आपण कुणावर आरोप करणं चुकीचं आहे. पुष्कळ आहेत आता सहकार्यही करतात आपल्याला त्याच्यामधले, पण मेजॉरिटीनं बहुतांश नाही, मोबाईल मध्ये जी गुंतलेली आहे. हा हा ती नक्कीच पुढच्या वर्षी या व्यासपीठावरती येईल दिसेल अशी आपण अपेक्षा करूया. बार्शीकरांकडून तरी करूया. करूया. धन्यवाद. खूप त्यांना छान. साहित्याशी जोडण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम दरवर्षी घेतो. दरवर्षी त्याची आणि गती आता अजून वाढवू आपण हा. पाहिजे तर. युवक युवतींसाठी खास व्यासपीठ निर्माण करूयात आणि त्यातून छान उपक्रम करूयात. ज्येष्ठ साहित्यिक निपाणीकर सर यांच्याशी छान चर्चा झालेली आहे. नक्कीच त्यांचं सगळ्यांनी ऐकायचं आहे आणि पुन्हा एकदा उदंड आयुष्य लाभो हीच भगवंत चरणी प्रार्थना आणि ही परंपरा पुरस्काराची सतत चालू राहू देत सर. धन्यवाद सर. धन्यवाद.